प्रेक्षकांनो, आज कानेटकरांनी स्वच्छता मिशन बाहेर काढलंय। सुरुवातीला बघतोय आपण अप्पू उंदराच्या आवाजामुळे जागी झाली आहे आणि एवढ्या जोरात किंचाळली आहे की शशांक तिच्या किंचाळीने उठतोय। आता तिने बॅटरी लावलेली असते मोबाईलची आणि उंदीर शोधत असते। तिला उंदीर दिसतोय रूममध्ये अंधारात। शशांक म्हणत असतो, अपूर्वा ते बंद कर का, आधी का किंचाळतीयस तू? अप्पू म्हणते, उठ खडूस, आधी त्या उंदराला काढ बाहेर। शशांक बिचारा झोपेतनं उठलाय हो। आता तो इकडे तिकडे काठी घेऊन उंदराला शोधत असतो। अप्पू म्हणत असते, बघ बघ, तिथे तिथे होता रे, तिथे नव्हता रे खडूस, तू टिक टिक टक टक करू नकोस त्या काडीनं, कसले आवाज काढतोयस तू, शोध ना बाबा। शशांक खूप वेळ बघतोय, अगं नाहीये ग अपूर्वा, तो आता त्याची स्टाईल आपल्याला माहितीच आहे। अप्पू म्हणत असे, नको करूस, तू शोध त्याला। शशांक म्हणतो, अगं थांब ग जरा, प्रोसेस असते ती, तुला खरंच दिसला का ग अपूर्वा उंदीर? अप्पू म्हणते, अरे माझ्या डोळ्यात दिसेल तुला आता तो, तू शोध रे बाबा, शोध आधी, मला झोप नाही येणार, मग मी झोपणार नाही खडूस। शशांक म्हणतो, हे बघ अपूर्वा, इथे उंदीर वगैरे काही नाहीये, त्याने बराच शोधाशोध केली पण असा उंदीर लाईट लावल्यावर थांबतो का? असो, पण आता शशांकने लाईट बंद केलाय आणि झोपून गेलाय, काही उंदीर वगैरे नाहीये अपूर्वा, तू पण झोप। पण आता पहाटे पहाटे सुवाईंना जेव्हा कळलंय की त्यांच्या खोलीत उंदीर आहे, तेव्हा मात्र त्यांना खूपच कंटाळा आलाय। त्यामध्ये खरंच उंदीर होता, आधी काढ रे बाबा शशांक त्याला। अप्पू म्हणते, अगं सुवाई, खरंच होता तो, मी बघितलं त्याला आणि खडूसने शोधलं तेव्हा सापडलं नाही आणि मी रात्री झोपले पण नाही ग। शशांक म्हणतो, अपूर्वा काही पण काय बोलतेस, तू झोपली होती ना नंतर? अप्पू म्हणते, हो रे बाबा झोपले होते, पण अशी शांत झोप नाही लागली नाही सुवाई, आपल्याला त्याला आधी बाहेर काढावं लागेल ग, नाहीतर मला झोप येणार नाही रात्री रोज। आता निखिल म्हणतो, अरे त्यात काय एवढं, आता ज्याचं त्यांनी आयडिया सांगितलाय। निखिल म्हणतो, तो चिकटणारा बॉक्स मिळतो ना, तो लावून देऊयात आपण, तो आपोआप सापडेल त्याच्यात। प्रेक्षकांनो, आम्ही पण आणला होता बरं का तो बॉक्स, पण त्याच्यामध्ये मनी माऊस अडकली होती। आमच्याकडे मजा आली होती त्या बॉक्सची। आता अमेय म्हणतो, नको नको, तो बॉक्स नको, त्याला बिस्किटं असतात, वरूनने ते खाल्ली तर नको रे बाबा, तो बॉक्स कॅन्सल करा। आता प्राची म्हणते, तो पिंजरा आणूयात ना आपण, तो उंदीर येतो त्याच्यामध्ये अलगद, तो पिंजरा आणूयात। आता ज्याचे त्यांनी आयडिया सांगितलाय। माई म्हणतात, काही गरज नाहीये, हे बघा तो उंदीर जाईल बाहेर, आता गणपती बाप्पा येणार आहे ना, त्यामुळे तो वर्दी द्यायला आला होता आपल्याला की बाप्पाच्या आगमनाची तयारी करा। सुवाई म्हणतात, नाही माई, मला तुमचं बोलणं पटतंय, पण आता त्याला बाहेर तर काढावा लागेल ना, असं तो थोडीच निघणार आहे, त्यापेक्षा ना आपण खोलीची आणि सगळ्याच घराची स्वच्छता करूया, तसंही फार केर कचरा झालाय। अप्पू म्हणते, मी 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 पण करू लागणार। आता सुवाई ओरडतात, नाही नाही, तू आणि सुमी गपचूप बाजूला बसायचे, अजिबात मध्ये मध्ये करायचं नाहीये। अप्पू आता ऐकते का? अप्पू खूप मागे लागलेली आहे। माई म्हणतात, नाही बरं नाही सुमे, तू पण काहीही करायचं नाहीये आणि अप्पूनी पण काही करायचं नाहीये। आता स्वच्छतेचा विषय निघाल्यावर अप्पू मॅडम काय मागे सरकणार आहेत का? तिला खूप एक्साइटमेंट वाटतेय घर स्वच्छ करण्यात ती मदत करेल म्हणून। शशांक म्हणतो, आता माझ्या काही अटी आहेत अपूर्वा, त्या तुला मान्य कराव्या लागतील। अप्पू म्हणते, हो चालेल चालेल, प्लीज मला स्वच्छता करायची आहे। शशांक म्हणतो, बरं अपूर्वा, तू काहीही जड वस्तू उचलायचा नाहीये आणि तुला जर दमायला झालं तर पटकन खोलीमध्ये जायचं आणि आराम करायचा। अप्पू म्हणते, हो हो ठीक आहे ठीक आहे। शशांक म्हणतो, थांब ग जरा, अजून राहिल्यात अटी, आता जसं जसं काम करू आपण तसं जसं मी तुला सांगेल, अजिबात नाही, आणि तू मास्क लावायचेस अपूर्वा आधी। आता अप्पूने सगळ्या अटी मान्य केल्यात आणि फायनली हे सगळे लागलेत साफसफाईच्या तयारीला। आता यांनी काय केलंय प्रेक्षकांनो, सगळं जे भंगारचं सामान आहे ते सगळं ओसरीमध्ये आणून ठेवलंय। आणि कसं असतं ना, आपण जेव्हा घराची स्वच्छता करतो तेव्हा बऱ्याच जुन्या गोष्टी आपल्याला एक एक करून सापडतात, तसंच कानेटकरांचं झालंय। आता बऱ्याच वस्तू त्यांनी बाहेर आणून ठेवल्या आणि अप्पूला त्यात एक जुना अल्बम दिसतोय। अप्पू म्हणते, हे कोण आहे? किती लहानपणीचे फोटो आहेत नाही सगळ्यांचे। आता त्यामध्ये कुकी आणि अवंतिका ताई ह्या सगळ्यांचे लहानपणीचे फोटो आहेत। पन्ना काकू आणि सगळेजण खूप एन्जॉय करतायत हे सगळेजण, आठवणी म्हणजे माईंना पण एक एक आठवणी आल्यात, त्यांनी खूप छान शेअर केलाय। आता त्यात शशांकचा क्यूट फोटो असतो, श्रीकृष्ण झालेला आहे शशांक त्यामध्ये। अप्पू म्हणते, हा खडूस आहे ना? माई म्हणतात, अगं हो। प्राची म्हणते, हो दादा कृष्ण झाला होता गॅदरिंगच्या वेळेला, हो ना रे दादा? आणि शशांकला सुद्धा त्या आठवणी आल्यात। आता कुकी म्हणतो, हो रे, आणि ही बघ ना, ही अवंतिका ताई आणि तू आहेस नाही का? आता काही गमती जमती सांगतायत। आता तेवढ्या तिथे पन्ना काकूचा फोटो दिसलाय अप्पूला आणि अप्पू म्हणते, पन्ना काकू, ही तू आहेस? कसली भारी दिसत होतीस ग, तू डान्स करायचीस का?
प्राची म्हणते आई आता तू पुन्हा सगळं सुरू कर हां. पन्ना काकू लाजते छान आणि म्हणते ए नाही ग नाही प्राची, आता कसलं, आता काय वय आहे का माझं. प्राची म्हणते अगं आई तुझा फोटो बघ जरा, त्यावेळेला आणि ह्या वेळेला काही विशेष फरक नाहीये हं तुझ्यामध्ये. पन्ना काकू गोड लाजली आहे. आता माईंना आठवलंय कुकी खूप हँडसम होता तरुणपणी आणि खूप मैत्रिणी होत्या कुकीच्या. कुकी डान्समध्ये वगैरे सगळीकडे भाग घ्यायचा. माईमध्ये गंमत सांगतात, अरे विकासला जेव्हा पन्नाचं स्थळ आलं होतं ना तेव्हा हा फोटो आला होता, तेव्हा नंतर आज बघते मी हा फोटो, आता कळलं कुठे गायब झाला होता. कुकी म्हणते माई तुला असं म्हणायचंय का हा फोटो मी लपवला होता. अमेय म्हणतो अरे तुझ्या हृदयावर कोरलं गेलाय ना पन्ना काकू, आता फोटोची काय गरज आहे. पन्ना काकू इतकी छान लाजतीये. शी बाई काही बोलताय हा तुम्ही. आता अप्पू मॅडम हळूच कृष्णाचा जो फोटो आहे शशांकचा लहानपणीचा तो लपून ठेवतीये तिच्या जवळ. प्रेक्षकांनो खरंच या आठवणी खूप भारी असतात. आपण पण किती हॅपी होतो नाही आपल्या मिस्टरांचे किंवा कोणाचेही असे लहानपणीचे फोटो बघितले की, आपले स्वतःचे जरी बघितले ना की आपल्याला खूप भारी वाटतं. तर पुढे आपण बघतोय शशांकनी एक टाईपरायटर काढलाय. कुकी म्हणतो हा कशाला बाहेर काढलायस, भंगारमध्ये द्यायचा आहे का. शशांक म्हणतो कुकी विसरलास का, हा कधी मी भंगारमध्ये देईल का टाईपरायटर. तेव्हा कुकी म्हणतो अरे हो खरंच की, तू दरवर्षी याची सर्व्हिसिंग स्वतः करतोस, माझ्या डोक्यातनंच गेलं बघ. या बटनांना ऑइलिंग करतोस, ते होता की नाही नीट व्यवस्थित ते सगळं करून पॅक करतोयस, ते नाही माहितीये मला सगळं. शशांक म्हणतो अरे खासच आहे तो टाईपरायटर, दादांच्या बाबांच्या सगळ्यांच्या भावना जोडल्या गेल्यात त्याला. आता कुकी म्हणतो ए हॅलो माझ्या सुद्धा भावना जोडल्या गेल्यात, माझ्या वडिलांचा टाईपरायटर होता तो. शशांक म्हणतो हो रे बाबा सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. कुकी म्हणतो चल मी तुला मदत करतो. आता कुकी म्हणतो अरे शशांक तुला आठवतं का दादा याच्यावरती बरीच कामं करायचं रे घराला आर्थिक मदत म्हणून. शशांक म्हणतो हो रे मी खूप लहान होतो, मला अस्पष्ट आठवतो, पण मला ना याचा असा टिक 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 आवाज खूप आवडायचा ऐकायला. बाबा सुद्धा यावर बऱ्याचदा काम करायचे ना. आता कुकी म्हणतो अरे मी पण याच्यावरच टायपिंग शिकलोय. शशांक म्हणतो हल्ली असा टाईपरायटर बघायला सुद्धा मिळणार नाही. कुकी म्हणतो हो ना रे, तू जर म्युझियम मध्ये घेऊन गेलास ना तर अँटिक पीस म्हणून ठेवून घेतील हे. शशांक म्हणतो नाही रे नाही, मला म्युझियम मध्येही नाही द्यायचं आणि भंगारात तर अजिबात नाही द्यायचं आहे. आता सुवाई बराचसा पसारा शशांकच्या रूम मधला गोळा करून ठेवताय एका गठुड्यामध्ये आणि हार्मोनियम बाजूला ठेवायला जात असतात. तेवढ्यात विठू बाबा येतो आणि म्हणतो ए माझं हार्मोनियम देतेस की काय रद्दीमध्ये. आता सुवाईंना असं वाटतं की काहीतरी गंमत करावी. विठू बाबा म्हणतो ए ही पेटी भंगारात देऊ नकोस हं तू. सुवाई म्हणतात भंगार नाही तर काय आहे, किती जुनी झाली आहे ही पेटी काळपट नुसती. आहो सारे गमपच्या व्यतिरिक्त काही शब्द बोलता आले असे ना या पेटीला, ते एव्हाना तिने निवृत्ती मागितली असती तुमच्याकडे. रागवू नका हो, पण तुम्ही नाही का झालात निवृत्त तुमच्या नोकरीवरून, हिला पण करूया ना. विठू बाबा म्हणतो अजिबात नाही मला हिची गरज आहे आता. ते काही नाही, ही पेटी जर का तू विकलीस ना तर मी ना आमरण उपोषण करीन, लक्षात ठेव हा. सुवाई जरा गंमत करताय अजून. सुवाई म्हणतात हे बघा मी ही पेटी तर भंगारमध्ये देणार आहे, तुम्हाला उपोषण करावंच लागणार आहे ना. पण आता माई नाश्त्याला मस्त ताकातली उकड करताय. आंबट आंबट चव अशी माईने मस्त लुसलुशीत तुपाची फोडणी दिली आहे. बघा बाबा तुम्ही उपोषणाचं काय करायचं ते. सुवाई मुद्दाम म्हणतात ठरलं का मग उपोषणाचं. विठू बाबा म्हणतात अगं तू का छळतेस मला, अगं हार्मोनियम म्हणजे माझं विरंगुळा आहे ना. आता आईने ते उकडचं नाव घेतल्यावर पाणी सुटलंय विठू बाबाच्या तोंडाला. मग सुवाई न ताणता म्हणतात आहो तुमची मस्करी केली होती मी. विठू बाबा म्हणतो अरे म्हणजे नाही ना विकणार तू हार्मोनियम. सुवाई म्हणतात अहो असं कसं विकेल मी, मला माहिती आहे तुमचं किती प्रेम आहे या पेटीवर, माझ्यापेक्षा जास्ती लाड तुम्ही या पेटीचे करता. नाही या बाबतीत ना तुम्ही अगदी शशांकचे बाबा शोभता. घरातली कुठलीही जुनी वस्तू घरातून बाहेर जाते म्हटल्यावर तुमचा जीव वर खाली होतो, झडप मारून परत घेता. विठू बाबा म्हणतात अगं वस्तूंचाही लळा असतो. अगं लग्नाची वर्ष कशी जसजशी उलटून जात आहेत आपली तसं माझ्यावरचं म्हणजे माझं तुझ्यावरचं प्रेम गहिरं होत चाललंय की नाही. अगं जुनं ते सोनं ग. सुवाई म्हणतात म्हणजे मी जुनी का. विठू बाबा म्हणतात ग जुनी नाही ग सोनी आहेस माझी तू. भारी रोमॅन्टिक येतं हे कपल. आता सुवाईनी तो पसारा खाली आणलाय. आता इकडे हे पसारा यांनी बराच पांगवलाय. आपू म्हणते आता हे काय रद्दीत द्यायचंय का सगळं. अगं माई हे सामान एक एक नका आत ठेवूया, आता ह्यांना
लोकांना सगळ्यांना असं वाटतंय की हे नको द्यायला, ते नको द्यायला, असं आपलंही होतं ना, रद्दीतलं सामान काढतो आपण, पण ही वस्तू आपल्या जवळची असते. असे हे सगळे एक एक करून वस्तू मागे ठेवताय. कुकी म्हणतो, अगं ही सायकल किती जुनी आहे अपूर्वा, माहितीये? ए माई, आपण रिपेअर करूया का वरुणसाठी? प्राची म्हणते, नको बाबा, किती गंजली आहे ती. माई म्हणतात, नाही गंजलेल्या वस्तू ठेवायच्या नाही. प्राचीने आता तिचा चंपूलचा बॉक्स काढलाय, त्यामध्ये काचेच्या बांगड्याचे तुकडे असतात. अपू म्हणते, अगं हे काय आहे? प्राची म्हणते, अगं मी तुला शिकवेल हं अप्पू, ते खूप भारी आहे. पन्ना काकू म्हणते, नाही प्राची, आता ते मी फेकून देणार आहे, तू आता खेळत बसणार आहे का ह्याच्याशी? आणि असंच एक एक करून एक एक वस्तू हे कानेटकर उचलतायत आणि छान मस्त एन्जॉय करतायत त्याच्या आठवणी. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. आता पुढे बघतोय आपण, अप्पू मॅडमने मोठा पराक्रमच केलाय. तो टाईपरायटर रद्दीवाल्याने बघितलाय आणि अप्पूला तो 10 रुपयात विकत घेतलाय अप्पूकडनं. आणि अप्पूला असं वाटतंय तिने कायच तीर मारलाय आणि ती विचार करते, आता मी सगळी रद्दी विकली, आता मी परफेक्ट सून आहे कानेटकरांची. पण शेवटी ती सायकल काढलीच बरं का प्रेक्षकांनो रद्दीमधनं. आणि अप्पू आता ते पैसे बघत असते तेवढ्या शशांक येऊन विचारतो, ए अपूर्वा, इथे टाईपरायटर होता, तू उचललास का? आणि अप्पू सांगते, हो, तो रद्दीवाल्या दादानी नेला. आणि बाप रे बाप, आता शशांक बहुता तरी चिडतो अप्पूवर असं दिसतंय. प्रेक्षकांनो, शशांक आता वागून वागून किती चांगला वागणार नाही का? आता जरा ओव्हर गेले, डोक्याच्या वर पाणी गेलंय. म्हणजे थोडा कॉमन सेन्स असतो ना, टाईपरायटर कोणी असं रद्दीत विकतं का प्रेक्षकांनो? आणि तो किती सुंदर होता दिसायला टाईपरायटर. प्रेक्षकांनो, काही आठवणी खास असतात अगदी हृदयाच्या जवळ. तसंच शशांकसाठी त्याचा हा टाईपरायटर होता. आता नेमकं काय भानगड होते, आता रद्दीतनं तो टाईपरायटर कसा परत येतो ते पुढे बघूयात. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. आणि ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.